हे तुम्ही लोक बघू शकतात की आपण आता ओम मामा सोबत चिकन बोनलेस बार्बेक्यू बनवत आहोत तंदूरमध्ये। हे बघा मस्त दिसतंय। आपण हे बोनलेस चिकन आणलेलं आहे, त्याला दही, अद्रक लसूण पेस्ट, मिरी पावडर, तंदूर मसाला हे सर्व लावून अर्ध्या तास पूर्वी अर्ध्या तास आधी आम्ही हे सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आणि आता आम्ही हे तंदूरमध्ये शिजवत आहोत। स्मोक तंदूरमध्ये स्मोक्ड बार्बेक्यू तुम्ही बघू शकतात। असं सरिया लावून बार्बेक्यू असे अडकवले आणि आता त्यांना स्मोकमध्ये तळत आहोत। ओम सोबत आमच्या मेडोविला मधले धनू आणि याचं नाव काय रे, राहुल आणि आमची अक्का उरणवरून स्पेशल आम्हाला मदत करायसाठी आलेली आहे। सात्विक, रिचा आणि खाण्यासाठी स्पेशल आलेला आहे आर्यन। हां, खाण्यास मी बोलली तुला खायला देणार आहे। आम्ही हे इथे बनवतो आहोत, शेगडी, कोळशाची शेगडी पेटवली आहे आणि आता ओम ते रोस्ट करत आहे चिकन। हा चिंटू आहे ना। आता तुम्ही बघू शकतात याच्या अगोदर पण 2-3 वेळा त्याच्या फ्रेंडसाठी बनवलं होतं, त्यामुळे आता तो आम्हाला बनवून खिलवत आहे, भरवत आहे। आधी आपल्याला काठ्या आणि कोळसा घेऊन जळवायचा आणि मग जे ते निखारे वाजतात त्याच्यावरती शिजवायचं स्मोकवरती। फ्राय करायचं। बघू शकता ते स्मोकवरती शिजतंय। तुम्ही ट्राय करू शकतात की तुम्ही जास्तीत जास्त कोळशाचा वापर करा, कारण की काट्या त्याच्यावरती चिपकतात। हे बघा, हे आता रोस्ट झालंय। आता जेव्हा तुम्हाला नेक्स्ट टाइम दिसेल ते आमच्या प्लेटमध्ये असणार आणि त्यानंतर आमच्या पोटात।